नमस्कार. मंचावरील सगळ्या माननीयांना आणि तुम्हाला जमलेल्या सगळ्या लोकांना नमस्कार करून 2 शब्दांना सुरुवात करते. देवेंद्रजी, खूप खूप कौतुक वाटतंय मला आता. म्हणजे मी खरं तर तुमचं कौतुक करणारी कोणीच नाही, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. पण तुम्ही हे जे कार्य केलंय वाशिममध्ये आणि आतापर्यंत जे काही मी ऐकते तुमच्याबद्दल, जे सगळे बोलतायत ते ऐकून इतकं भारी वाटतंय की अशा कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. आणि हा जो सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आहे तो मला डोळ्यात एकच पाहता येतो. अनेक महत्वाची लोक असं म्हणून गेलीत की गावं विकसित झाली पाहिजेत तर आपला देश जास्त पुढे जाऊ शकतो. आधुनिकीकरण फक्त शहरांमध्येच आलं तर लोकसंख्या फक्त तिथलीच वाढणार आणि मुंबई शहराचे जे हाल झाले ते इतर शहरांचेही हाल होतील. तर गावं विकसित करणं हे म्हणणं खूप सोपं आहे, पण अशी काही मोजकीच लोक असतात जी खरंच ती पावलं उचलतात आणि त्याच्याने आपल्याला वाशिमचं हे बदललेलं रूप आज दिसतं. अशा पद्धतीचं कॉम्प्लेक्स वाशिममध्ये तयार करण्यासाठी खरंच खूप धाडस लागतं सर. अशा पद्धतीचं कॉम्प्लेक्स पुण्यात तयार करायला सुद्धा अनेक जण कचरतात. तुम्ही तुमच्या ठिकाणी प्रगतीचा हातभार लावताय, तुम्ही तुमच्या भागाला विकसित करण्यासाठी एवढे कष्ट घेताय, हे बघून खूप खूप समाधान वाटतंय. त्यामुळे सॉरी, पण परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि याच बरोबर पहिल्यांदा पद्मश्री असलेल्या माणसाच्या शेजारी मला बसायला मिळालंय आणि त्यांची कारकीर्द ऐकून मला तर भीतीच वाटली. तर भीती आणि आनंद असा मिश्रित अनुभव मला देण्यासाठी सर तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या सोबत एक सोबत शेअर करण्याची संधी मिळाली, तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली, थोड्याफार गप्पा मारण्याची संधी मिळाली, यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र सर तुमचे आभार. इथे अनेक अशी मंडळी आहेत ज्यांनी खूप चांगली कामं केलीत वाशिमसाठी, त्यांच्या भागात, त्यांच्या आयुष्यात जे काही आपण देऊ शकतो समाजाला ते देण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला याचाही जास्त आनंद आहे की तुमची संपूर्ण फॅमिली या प्रोजेक्टमध्ये सामील आहे. सगळे मिळून हे काम पुढे नेत आहेत. आता बघूया हे एम्पायर दानिश किती पुढे येतोय. त्याच्या हातापायची तयार करून दिलाय. खूप खूप शुभेच्छा या वास्तूला. आणि काय म्हणताय, आपण जे काही आता छान छान बोलू या वास्तूबद्दलच्या, सगळ्यांना ही वास्तू तथास्तु मिळेल हीच प्रार्थना करते. जाता जाता आता कलावंत म्हणून मला बोलवलं तर मला काहीतरी सादर करणं अपेक्षित आहे. तर पिवाली अवली कोहली माहिती आहे सगळ्यांना? नाही माहिती? माहिती आहे? तिच्या वतीने काही शुभेच्छा दानिश एम्पायरला देऊ इच्छिते. मी पिवाली अवली कोहली, मी वाशिम मध्ये आली आणि दानिश एम्पायर मध्ये घुसली. चालत चालत खूप खूप चालली, कारण दानिश एम्पायर संपलीच नाही. इथे येऊन खूप खूप हसली, बागडली, नाचली आणि मला खूप खूप बरी वाटली. धन्यवाद.